एकतर सर्व ठेकेदार गुजरातचे आलेले आहेत. जे CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत ना, त्याच्यातला भ्रष्टाचार किती मोठा आहे, 350 कोटी रुपयाचा. महाराष्ट्रातला शतकातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल. तपोवनातली वृक्षतोड होऊ नये. तपोवनाला हिंदू संस्कृती, रामायण, पुराण या संदर्भात एक महत्त्व आहे. प्रभू श्रीरामाच्या वास्तव्यानं पवित्र झालेली ती जागा आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी, पर्यावरणप्रेमींनी वारंवार आम्ही तिथे आंदोलनं केली. स्वतः आदित्य ठाकरे त्या आंदोलनात सहभागी झाले, त्यांनी ते प्रश्न मांडले, इतरांनी सुद्धा मांडले. तरीही बेफाम पद्धतीनं हे जे कुंभमेळ्याचे प्रमुख आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे चंपतराय, गिरीश महाजन यांनी ती जंगलतोड करायला लावली, वृक्षतोड केली. आणि आता कशा करता मग माफी मागताय? माफी आता मागून काय करताय? कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण जे करायला जात आहात नाशिकमध्ये, हा या महाराष्ट्रातला शतकातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल. माझ्याकडे सगळी माहिती आली. एकतर सर्व ठेकेदार गुजरातचे आलेले आहेत आणि सब ठेकेदार मग आपले भाजपचे याचे त्याचे कार्यकर्त्यांना ही कामं, पण मुख्य कामं जी आहेत ठेकेदारीची, हे सगळे गुजरातचे ठेकेदार आहेत. आणि त्याच्यामध्ये मग थोडंफार कमिशनबाजी ही खाली चालेल. हे काय हिंदू संस्कृतीला धरून नाही किंवा हिंदू धर्माला धरून नाही. जनतेचा पैसा, कराचा पैसा जनतेच्या, अगदी CCTV कॅमेरापासून भ्रष्टाचार आहे. सर्वच रस्ते वगैरे सोडून द्या हो. जे CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत ना, त्याच्यातला भ्रष्टाचार किती मोठा आहे, 350 कोटी रुपयाचा. हे तुम्हाला मी लवकरच तुमच्यासमोर मी देणार आहे. या हिंदू धर्माच्या नावानं सुद्धा आपण पैसे खात आहे, राम मंदिरापासून ते काळाराम मंदिरापर्यंत आणि कुंभमेळ्यापर्यंत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, बरोबर लाज वाटली पाहिजे. आणि असे चंपतराय हे फक्त अयोध्येमध्ये नसून जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये असे चंपतराय आहेत. नाही, हा तुमचा विषय काय? राजस्थानमध्ये गोशालांना अनुदान मिळतं, गोशालांना, आणि साधारण 100 गोशाला या बोगस आहेत.